शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. संपूर्ण महिनाभर तुम्ही फिरताय ग्राउंड झिरोवर आणि कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि शिवसेनेला किती जागा मुंबईमध्ये मिळतील, उद्या मतदारांना जे मतदान करायसाठी बाहेर पडतात मतदार, त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? उद्या मतदारांना हेच आव्हान करतोय की लोकशाही समृद्ध करण्याकरता आपण सर्वजण मतदाराचा हक्क जो आपला भारतीय राज्यघटनेनुसार आपल्याला मिळाला आहे त्या मतदानाचा हक्क बजावा, जास्तीत जास्त मतदान करा, वोटिंग पर्सेंटेज वाढवा आणि लोकशाहीला समृद्ध करण्याकरता आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून उद्या मतदान करा. उद्या लोकशाहीचा महाउत्सव आहे. या महाउत्सवामध्ये सगळेजण सामील व्हावेत आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी काय आवाहन करा? मतदानाचा टक्का वाढावा याकरताच लोकांना हेच आव्हान करणार आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण पण मतदान करा. आपल्या मित्रपरिवार, आप्तस्वकीय सर्वांना विनंती करून सकाळी लवकर मतदानाकरता आपण त्या ठिकाणी घेऊन यावं आणि जेवढं जास्त मतदान होईल तेवढं लोकशाही सक्षम करण्याकरता आणि ह्या ज्या निवडणूक प्रक्रिया आहे ती सक्षम करण्याकरता उपयोगी ठरेल. त्यामुळे आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण ते आपलं कर्तव्य बजावा. मुंबईत सध्या हवा कोणाची आहे? मुंबईत सध्या हवा महायुतीची आहे. कारण संपूर्ण लोक हे आता महायुतीच्या बाजूने आहेत. कारण केंद्र आणि राज्यातली सत्ता असल्याकारणामुळे मुंबईकरांना माहिती आहे की कामं ही महायुतीच्या माध्यमातूनच होईल, म्हणून महायुतीच्या पाठीशी आहे. नक्की. पण राज ठाकरे EVM बाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पाडू जोडलं जाणार आहे, त्यामुळे नेमकं हे पाडू काय आहे, लोकसभा विधानसभेला का नव्हतं, असा प्रश्नसुद्धा ते या ठिकाणी उपस्थित करतात. याला उत्तर कसं देणार? मनसे प्रमुख असेल आणि उबाटाचे प्रमुख आहे हे पराभवाच्या मानसिकतेत आहे आणि पराभवाच्या मानसिकतेतून हे वक्तव्य करतात. उद्या 16 तारखेला त्यांचा पराभव आहे आणि त्या पराभवाचं कारण काय असेल त्याकरता हे सगळं वातावरण निर्मिती आहे. जे काही निवडणूक आयोग पाडूच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीत यापूर्वीच जे पक्षाचे प्रतिनिधी आहेत जे निवडणूक आयोगाने जी बैठक आयोजित केली त्यामध्ये त्यांनी सर्व माहिती दिली होती आणि हा संपूर्ण निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशी चर्चा करूनच निर्णय घेत असतो आणि त्यानुसारच हा निर्णय घेतलेला आहे. बिनविरोध नगरसेवकांबाबतची जी याचिका होती ती आज कोर्टानं फेटाळलेली आहे आणि असीम सरोदे यांना सुद्धा खडेबोल सुनावलेले, दंडसुद्धा ठोठावलेला आहे. कसं पाहता एकंदरीत त्याच्या? माननीय हायकोर्टाच्या ज्या निर्णयाचं मी स्वागत करतो. कारण निवडणूक आयोग आणि त्या ठिकाणच्या आरो यांनी निवडणूक आयोगाचे सर्व नियम पाळूनच बिनविरोधच्या ज्या नगरसेवकांची जी प्रक्रिया ती पूर्ण केलेली आहे आणि हा एक लोकशाहीचा मार्गानेच ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. परंतु दुर्दैवाने उबाटा असेल, मनसे असेल हे वारंवार निवडणूक आयोगावर आरोप करतात. घाणेरड्या भाषेत निवडणूक आयोगांच्याबद्दल ताशेरे ओढत असतात. जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याबद्दल पण एक वेगळी भूमिका, नेहमी संशयास्पद भूमिका स्पष्ट करत असतात. त्यामुळे न्यायालयाने हा जो निर्णय दिलेला आहे तो या सर्व गोष्टींना एक चपराक होईल. आणि ॲडव्होकेट अनिल सरोदे तर हे अतिउत्साही वकील आहेत. त्यांना कायद्याचं ज्ञान आहे की ते मला माहीत नाही आहे, परंतु वारंवार कुठल्याही बाबतीत निवडणूक असेल, सुप्रीम कोर्ट असेल, कुठल्याही न्यायालयीन प्रक्रियेत लोकांना दिशाभूल करायचं काम हे ॲडव्होकेट सरोदे करत असतात. कुठली कायदेशीर बाजू न मांडताना लोकांमध्ये संभ्रम कसा निर्माण होईल आणि लोकांमध्ये एक वातावरण कसं निर्माण होईल याचाच प्रयत्न सरोदे करत असतात. त्यांना जो दंड दिलेला आहे तो योग्य दिलेला आहे. भविष्यात तो कुठलाही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करणार नाही. चुकीच्या मुद्द्यावर सरोदे, ॲडव्होकेट असीम सरोदे युक्तिवाद करतात असं हायकोर्टानं म्हटलं, पण तेच सरोदे आता राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतायत. नाही, कोणाशीही चर्चा करून द्या, त्यात काही फरक पडत नाही. सरोदे हे सरोदेंच्या जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरच मला डाऊट येतो. कारण ज्यावेळी शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिला, धनुष्यबाणाच्या बाजूने निर्णय दिला, इलेक्शन कमिशनने पण धनुष्यबाण आणि पक्षाच्या संदर्भात जी भूमिका घेतली की माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल, त्यावेळी हेच सरोदे हे एक वेगळं वातावरण पेटवण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रात करत होते. खोटी माहिती लोकांसमोर सादर करत होते, खोटी कायदेशीर बाजू लोकांसमोर मांडत होते. त्यामुळे खरा चेहरा आज त्यांचा हायकोर्टाच्या माध्यमातून दिसून आलेला आहे. त्यांना कायदेशीर कुठलं ज्ञान नाही आहे. केवळ एक राजकीय स्टंट म्हणून आणि प्रसिद्धीकरता नेहमीच ते लिगल बाबतीत वक्तव्य करत असतात आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवतात. धनुष्यबाण, एक शेवटचा प्रश्न, धनुष्यबाणाला मशालीचं काही आव्हान आहे का आणि मुंबईचा महापौर कोण होणार? मुंबईचा महापौर हा महायुतीचा मराठी महापौर होणार. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा होणार. आम्हाला कोणाचंही आव्हान नाही. आम्ही विकासाच्या जोरावर आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवतो आहेत. त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही, त्यांच्याकडे कुठलं व्हिजन नाही. तेव्हा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे.
पूर्ण विश्वास आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईचा विकास करू. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपली भूमिका ठामपणे या ठिकाणी राहुल शेवाळे यांनी मांडली आहे आणि मुंबईचा विकास करू. जर शिवसेना आणि महायुतीची त्या ठिकाणी सत्ता आली तर असा विश्वाससुद्धा ते व्यक्त करत आहे. उद्या मतदार राजा नेमकं कुणाला मतदान करणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.